नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शरद कारंडे. शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. फार्मर आयडी हा अत्यंत महत्वाचा विषय शेतकरी बांधवांसाठी महत्वपूर्ण झालेला आहे. आता या ठिकाणी शासनाने तुम्हाला फार्मर आयडी काढण्यासाठी या ठिकाणी शेवटची मुदत दिली आहे. त्या मुदतीपूर्वी जर तुम्ही तुमचं फार्मर आयडी काढलं नाही तर तुम्हाला पुन्हा तुमचं फार्मर आयडी काढता येणार नाही आणि शासनाच्या ज्या काही योजना तुम्हाला मिळतात त्या योजना त्याचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. आता शासनाने कोणती महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे, कोणती तारीख या ठिकाणी तुम्हाला शेवटची दिली आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, तुम्हाला शासनाने 24 नोव्हेंबर 2024 रोजी फार्मर आयडी काढण्यासाठी सांगितले होते. त्या ठिकाणी फार्मर आयडी काढण्यासाठी सुरुवात झालेली होती. त्यामध्ये शेतकरी बांधवांना एक विशिष्ट प्रकारचा जो ओळख क्रमांक आहे तो ओळख क्रमांक या ठिकाणी शासनाकडून दिला जातो. आता राज्यामध्ये 15 एप्रिल 2025 पासून ज्या शासनाकडून योजना मिळतात त्या योजनांना फार्मर आयडी जो आहे तो कंपल्सरी करण्यात आलेला आहे. आता जर या ठिकाणी तुमचा जर फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला त्या योजनांचा लाभ या ठिकाणी घेता येत नाही. आता राज्यामध्ये 1.71 कोटी शेतकरी बांधव आहेत. त्यापैकी 1.32 कोटी शेतकरी बांधवांचे फार्मर आयडी या ठिकाणी काढले गेलेले आहेत. बाकी जे शेतकरी बांधव जे माता भगिनी राहिलेले आहेत, या माता भगिनींनी शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपला फार्मर आयडी जो आहे तो काढलेला नसेल तर तो लवकरात लवकर काढून घ्या. जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन आपला फार्मर आयडी काढून घ्या. तुम्ही आम्हाला सुद्धा संपर्क करू शकता. आम्ही सुद्धा तुमचा फार्मर आयडी घर बसल्या काढून देऊ शकतो. तुम्ही त्याची जे काही सर्व्हिस चार्जेस तो फक्त तुम्हाला द्यावा लागेल. तुम्हाला घर बसल्या तो आम्ही काढून देऊ, त्यासाठी मदत करू. तर लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे. तुम्हाला ज्या शेतीविषयक ज्या योजना असतील, खते असतील, बी बियाणे असतील, औषधं असतील, त्यानंतर शेती अवजारे असतील, ट्रॅक्टर असेल किंवा जे काही उपयोगी वस्तू असतील शेतीयोग्य, त्या तुम्हाला फार्मर आयडी शिवाय कुठल्याही योजनांना अप्लाय करता येत नाही. कुठल्याही योजनांचा अनुदानासाठी फॉर्म भरता येत नाही. विशेष म्हणजे आता जी शासन कर्जमाफी देणार आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला फार्मर आयडी जो आहे तो फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे. तुम्हाला तो फार्मर आयडी लागणार आहे. तर शासनाने या ठिकाणी सांगितलंय की 20 मे 2026 पूर्वी तुम्हाला तुमचे फार्मर आयडी काढून घेणे अनिवार्य आहे. 20 मे म्हणजे तुम्हाला तुमच्या जवळ राहिलेत खाली 10 ते 12 दिवस राहिलेले आहेत. 12 दिवस तुमच्या जवळ राहिलेत. या 12 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे. जर जे शेतकरी बांधवांचा 12 दिवसामध्ये फार्मर आयडी काढला जाणार नाही त्या शेतकरी बांधवांना कुठल्याही शासनाच्या योजनांचा लाभ घेता येणार नाही. तुम्हाला लवकरात लवकर जाऊन महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा आपल्या जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन किंवा आमच्याशी संपर्क करून सुद्धा तुम्ही तुमचा फार्मर आयडी 20 मे 2026 पूर्वी काढून घेऊ शकता. तर महत्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांनो भगिनींपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि त्यांनाही सांगा की 20 मे पर्यंत त्यांचा फार्मर आयडी जो आहे तो फार्मर आयडी काढून घ्या. आता ज्या फार्मर आयडी जर काढला नाही तर तुम्हाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही. तर लवकरात लवकर आपला फार्मर आयडी जाऊन काढून घ्या. तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या जे युट्यूब चॅनल आहे त्याला जॉईन करून ठेवा. तसेच आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करून ठेवा. त्या ठिकाणी तुम्हाला डेलीचे अपडेट्स मिळत जातात. तर भेटूया अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.